यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। तेजस्विनी महिला मंडळ, वॉकिंग रॉक्स मित्र मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ, श्री गणेश क्लिनिक, डॉक्टर मित्रव संखे, श्री साई ब्लड बँक, श्री किशोर बडगुजर, मदरहुड हॉस्पिटल बेड स्टोरेज सेंटर, पॅथोलॅब, श्री गणेश मालसुरे, गुड लाईफ आरोग्य केंद्र, न्यूट्रिशन वेट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन 2025 चे औचित्य साधून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास महिलांमार्फत प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी सौ तेजस्विनी जगदीश घरत, सौ रीटा शाहू, सौ मुन्नीदेवी चौहान, शिक्षिका सौ मीनाक्षी कोचर, लेखिका कवयित्री सौ भारती सावंत, डॉक्टर प्रियदर्शिनी शेट्टी, डॉक्टर अर्पणा पाटील, सिंगर फिटनेस ट्रेनर सौ स्नेहा शस्त्रबुद्धे, ॲडव्होकेट राखी मडवी, हॅपी लर्निंग सेंटरच्या संस्थापिका सौ अमृता घरत, भजन मंडळ श्री व सौ दांडेकर, सौ संगीता वाल्मिकी, नॅशनल सिल्वर मेडलिस्ट इन जुडो, ब्लड डोनर सौ बबिता परब, ब्लड डोनर सौ रीना, पत्रकार दीपाली पारसकर, तसेच ज्येष्ठ नागरिक व मान्यवर श्री संजय महाडिक, श्री अप्पासाहेब मगर, कुमार प्रतीक या कार्यक्रमास उपस्थित होते। शेकडो महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला व महिला दिनाच्या दिवशी महिलांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले। महिला दिनाचं औचित्य साधून तेजस्वी घरत मॅडमनी हा जो महिलांचा सत्कार करण्याचं काम हातात घेतलंय ते खूप जास्ती उल्लेखनीय मला ह्यासाठी वाटतं की खूप महिला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून बरंच काही करत असतात, पण त्याची दखल घेतली जात नाही कुठेतरी, आणि एक महिलाच्या पाठी उभी राहू शकते। एका महिलेच्या मागे अनेक महिला उभ्या राहिल्या ना तर आपल्या महिलांमध्ये एवढी ताकद आहे की त्या समाजात बरंच काही करू शकतात। पण आपला इतिहास सगळा वेगळा सांगतो की महिलांनीच महिलांना मागे खेचलं, पण आता तो उरला नाहीये। आता अशी वेळ आली आहे की एक महिला अनेक महिलांच्या मागे उभी राहते आणि अशा महिला समाजात आहेत की ज्या तुम्हाला काहीतरी तुम्ही जे करताय तुमच्या कर्तृत्वाला एक काहीतरी थोडंसं सन्मान चिन्ह म्हणूनच गौरवत आहे। त्यासाठी मी तेजस्वी घरत यांचे खरंच खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या ह्या कामाला मी शुभेच्छा देते की त्यांनी अजून असं अनेक कार्यक्रम करावे आणि महिलांसाठी असंच काहीतरी त्यांनी पुढे यावं समाजात, यासाठी करत राहावं। धन्यवाद। पहले मुझे डर लगता था कि ब्लड डोनेट करने से एक वीकनेस आएगा, ये वो सब, तो उस स्टीरियोटाइप को तोड़ने के लिए मैंने ब्लड डोनेट किया है। एक दो बार तो ब्लड डोनेट करना ही चाहिए, जो एनीमिक नहीं है उन लोगों को, जो हेल्दी है एटलीस्ट। महिला दिनानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, एकूणच काय भावना व्यक्त केल्या, काय सांगा? सर्वप्रथम सर्व महिलांना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महिला दिनाच्या निमित्तानेच असं नाही आहे, आम्ही नेहमीच काही ना काही कार्यक्रम राबवत असतो, पण आज स्पेशल महिला दिनासाठी आम्ही त्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प हा ठेवलेला आहे। हेल्थ चेकअप चालू झाले आपलं, हे आपण कार्यक्रमाचे नेहमी कार्यरत करत राहणारच आहोत। इकडे राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन आहे, महिला असो किंवा पुरुष असो किंवा मुलं असो, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ब्लड डोनेट केले पाहिजे आणि आज आपल्या जवळच जर ब्लड डोनेशन कॅम्प लागला तर अवश्य त्यांनी याचा लाभ उठवावा। आपल्या या शिबिरामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि वुमन्ससाठी हेल्थ चेकअप कॅम्प आहे, ज्याच्यामध्ये थायरॉईड आहे, शुगर आहे, BP आहे किंवा अजून काही महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात हेल्थ रिलेटेड त्याच्यासाठी चेकअप ठेवलेले आहे। आणि आतापर्यंत मला वाटतं 20 जणांनी ब्लड डोनेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे। आज महिला दिनाच्या दिवशी महिलांनी ब्लड डोनेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे। सर्व समाजासाठी हा चांगला एक निरोप आहे, म्हणजे एक संदेश आहे की सगळ्यांनी आपण ब्लड डोनेट करणं किती गरजेचं आहे। सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना, भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आमचं ही संकल्पना डॉक्टर महेश्वर, डॉक्टर मोहनसरे आणि डॉक्टर बसवेश्वर यांनी मांडली। सर्वप्रथम माझ्या मिसेस सौभाग्यवती तेजस्वी तर त्यांच्याकडे मांडली, त्यांनी ताबडतोब ती संकल्पना उचलून दिली आणि त्याच्यावरती ताबडतोब कामकाज चालू केलं। तर सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की समाजाला उपयोगी घटक
ज्या दैनंदिन आपल्या गरजा असतात, ज्या आपल्या सध्या मूलभूत गरजा आहेत, हॉस्पिटलायझेशन, वैद्यकीय सेवा सध्या आपली मूलभूत गरज झालेली आहे, तर ती समाजासाठी उपलब्ध करून दिली, स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिली आणि ते अल्प दरात किंवा मोफत उपलब्ध करून दिली तर अतिशय सर्वात चांगली गोष्ट घडेल समाजासाठी. तर त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं मी हे कार्य चालू केलं. त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी आहे, रक्तदान शिबिर आहे, तुमचं वेट लॉस प्रोग्राम्स आहे आणि महिला ज्या दैनंदिन दिवसभर काम करतात, ऑफिसमध्ये असतात, कोण डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी प्राध्यापक आहे, तर काही आपल्या शॉपमधून काम करतात, काही हॉटेलमधून काम करतात, काही ब्युटी पार्लरमध्ये, म्हणजे ज्या अधिक क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहे समाजासाठी. त्यांचं सत्काराचंही आयोजन आम्ही व्यवस्थित केलं. तर तेजस्वी घरत त्यांच्या माध्यमातून त्यांचा नारीचा सत्कार व्हावं, समाजामध्ये त्यांचं बाळ उंचावी, त्यांची काम करण्याची प्रवृत्तीला अभिमानास्पद गोष्ट व्हावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला तेजस्वी घरत त्यांच्या माध्यमातून. तर हे करत असताना समाजोपयोगी गोष्ट आम्ही ते करत असताना अतिशय आम्हाला त्याचा आनंद वाटतो की समाजासाठी आम्ही काहीतरी करतो, काहीतरी समाजाला आम्ही देणं लागतो. ते देणं काही ना थोडंसं होईना, पण त्या दृष्टीनं आम्ही ते देत आहोत. याचा आम्हाला आनंद वाटतो. समाजाने जास्तीत जास्त याचा सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि रक्तदान जास्तीत जास्त करावं, जेणेकरून आज कॅन्सरसारखे रोगराई वाढलेली, ऑपरेशन्स आहेत काहींचे आणि पेशंटला सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे रक्तदानाची आणि ते आमच्या बाजूने होतं आहे, हे आम्हालाही आनंद वाटतो. त्याचा या कार्यक्रमामध्ये हे कार्यक्रम करत असताना आमचे सहयोगी जीवनभाई घरत, डॉक्टर दिनेश क्षीरसागर असतील, जाधव सर असतील आणि आमचे मित्र आणि आमचे एक होप्स म्हणतात त्या नारंगीकर साहेब असतील, आमचे प्राध्यापक असतील आणि आमचं वॉकिंग मित्रपरिवार हा नेहमीच अशा सार्वजनिक कामामध्ये पुढाकार घेतो. आमचे जे वॉकिंग मित्रपरिवार आहे, मंडळ आहे, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, याच्यामध्ये 90% आमच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे आणि वय वर्ष त्यांचं 60, 70, 80 असूनसुद्धा त्यांनी समाजासाठी चांगले उपक्रम राबवले, समाजाचे उपयोगी उपक्रम राबवले, समाजाचा चांगलं व्हावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि त्याला नागरिकांनी उत्सुक प्रतिसाद दिला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज जो आहे ते उपक्रम राबवला आहे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर. तर आपण म्हणतो दान करा. दान कुठल्या प्रकारे करायचं असतं? पैशाचं असतं, अन्नधान्य असतं, पण सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान म्हणलं तर दोनच आहे, ते रक्तदान आणि पाणी. आणि जे आज जे केलं आहे आपल्या तेजस्वी घरत मॅडम आणि जगदीश घरत यांनी जे हा मोठा प्रोग्राम म्हणजे रक्तदानाचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे, त्यासाठी खरंच ते वाखाणण्यासारखं आहे. समाज चालतो, समाजाला चालवायला की समाजाला पुढे ढकलायला जी व्यक्ती लागते त्या काही मोजून त्या मोजक्याच व्यक्ती असतात. त्याच्यापैकी हे 2 व्यक्ती आहेत, एक तेजस्वी मॅडम आणि जगदीश घरत. तर माझं एकच म्हणणं आहे की समाजामध्ये घटकांना ज्या आता सध्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपण समाजाला द्यायला पाहिजे. एखादी आश्रमशाळा असतील किंवा एखादी वाडी असेल एखादी किंवा एखादं ज्या ठिकाणी आपली मदत पोचू शकत नसेल तर त्या ठिकाणी आपण आपली मदत गेली पाहिजे, कुठल्याही रूपाने असू दे. ते करणं एक महत्त्वाचं आहे. आणि मी इथे आज एक आवर्जून सांगतो की जसं आज इकडे हा ब्लड कॅम्प अरेंज झाला तसा पुढचा ब्लड कॅम्प आहे. मी जगदीश घरत आणि तेजस्वी मॅडम यांना तुम्हाला मी आवर्जून सांगतो, तुमच्या कार्याला माझा सलाम आहेच, पण याच्या पुढचा जो ब्लड कॅम्प असेल माझ्या कंपनीत असेल. जवळजवळ आता माझ्या कंपनीत 700-800 वर्कर आहेत, स्टाफ सगळं मिळून. तर मी म्हणतो चला 100% नाही 50% झालं तरी 400-500 बाटल्या आज त्या ब्लड मिळायला कोणाला कुठल्या प्रत्येक आजारावरती आज रक्ताची गरज आहे, तर ती देण्याची मी तुम्हाला शाश्वती देतो. धन्यवाद. जागतिक महिला दिन आज ज्या प्रमाणात साजरा केला जातो आहे, आमच्या प्रभागामध्ये असा महिला दिन आज पहिल्यांदा आम्ही बघतो. मला या विभागामध्ये राहून आता 20 वर्ष झाली. जगदीशभाई घरत आणि तेजस्वीताई घरत यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा विशेष यासाठी आहे की प्रभागामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, तुम्ही बघाल शिक्षक आहेत,
प्रिन्सिपल आहेत, काही महिला आहेत त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे आहे, काही महिला फिजिशियन्स म्हणजे फिटनेस ट्रेनर वगैरे आहेत. अशा बऱ्याच माध्यमामध्ये काम करणाऱ्या महिला असताना त्यांचा कधी गुणगौरव केला गेला नव्हता. आणि आज महिला दिनाचा औचित्य साधून त्यांना जो सत्कार म्हणजे केला जातो आहे तो पाहून खरंच आनंद होतो की खरोखर जगदीशबाईंनी आणि यांनी महिलांना खुश केलेलं आहे आज. आणि विशेष म्हणजे आपण जसे सगळे म्हणतो की महिला ही अनादी काळाची माता आहे, तर ती अनादी काळाची माता नुसती मुलांना जन्म देते म्हणून नाही आहे, तर ती एक महिला जर नसेल, नारीला आपण नारी शक्ती का म्हणतो, पुरुषाला पुरुष शक्ती का नाही म्हणतो, नारी शक्ती का म्हणतो, कारण ती शक्तीचं रूप आहे. तीच जर नसेल तर ती जेव्हा एक महिला जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न करून जाते त्यावेळेला त्याच्या आधी ती मुलगी असते, लग्न करून त्या घरात तिला ती सून बनते, त्या पुरुषाची बायको बनते, ती मुलाला जन्म दिल्यानंतर आई बनते, एका भावाची बहीण असते, म्हणजे नाना रूपं आहेत तिची महिलेची. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती महिला एक शक्ती म्हणून कार्यरत असताना एक चालना देत असते या समाजाला. हे जे काय आपण बघतो समाज हा महिलांमुळे आहे, स्त्रियांमुळे आहे, हे आपण विसरून जातो. म्हणजे जो गाभा आहे तो आपण विसरून गेलो. आपण नवरात्री साजरी करतो, नवरात्रीमध्ये आपण ज्या गोष्टीची पूजा करतो ती शक्ती आहे, त्या शक्तीच्या आपण वलयांमध्ये राहत असतो, पण आपण पुरुषी अहंकारापोटी या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहोत. म्हणून आजचा हा दिवस जगदीशभाई गरत आणि तेजस्वीताई गरत यांनी जो आवर्जून कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. आज माझ्या घरात सुद्धा माझी आई आहे, बहीण आहे, बायको आहे, यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो. कारण अशा कार्यक्रमातून मला जाणीव होते की नाही, ह्या स्त्रिया आहेत, ह्या समाजामध्ये काहीतरी काम करतायत, प्रत्येकीची एक एक ऊर्जा आहे, कमी जास्त असेल प्रत्येकीचा, पण सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे याची जाणीव होते आम्हाला आजच्या दिवसामध्ये. पण हा एक दिवस नसून 365 दिवस साजरा करावा असं माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि तेजस्वीताई गरत आणि जगदीशभाई गरत यांना शुभेच्छा आहेत की असंच काम तुमच्या हातून होत राहोत आणि याच्या पुढचे जे काही अजून कार्यक्रम असतील त्याच्यापेक्षाही अजून भव्य दिवे हो या आमच्या शुभेच्छा. माझं नाव डॉक्टर मैत्रव संख्या आहे. मी बेसिकली श्री गणेश क्लिनिकचा ओनर आहे. सेक्टर 20 मध्ये मी आता सध्या माझं क्लिनिक स्टार्ट केलं आहे फेब्रुवारीमध्येच. सो आता आज इंटरनॅशनल वुमेन्स डे साठी बेसिकली मी सगळ्यांना विशेष देतो. आयडली आता आजचा दिवस एवढा महत्व आहे फिमेलसाठी, कारण प्रत्येक फिमेल जी आहे ती आयडली तिचं डे टू डे रुटीन काम वगैरे सगळं करून सुद्धाही आपल्या हेल्थवरती एवढे कॉन्शियस नाहीये. सध्या कसं आहे, जे पण आपले फिमेल्स आहेत त्यांच्या हेल्थ रिलेटेड जे कंप्लेंट्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एनिमिया म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता, हे आयडियली प्रत्येक फिमेलला माहिती नसतं की एवढी हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे शरीरामध्ये कुठले कुठले रोग किंवा कुठले आजार होऊ शकतात ह्याची कल्पना आपल्या देण्यासाठी बेसिकली फिमेलचे जे हिमोग्लोबिन आहे ते आयडियली 11 ते 12 असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे फिमेल्सला बाकीचे जे डिझिजेस आहेत जसे PCOD आहे, PCOS आहे, जे आता आम्ही रुटीन पेशंट्स बघतो ते आयडियली 15 ते 20 वर्षापासून किंवा 21-22 वर्षाचे फिमेल्स आहेत त्यांना PCOD आणि PCOS चा त्रास खूप वाढत चाललेला आहे सध्या. तो माझा उद्देश हेच होता की या कॅम्पद्वारे की जेवढे पण फिमेल आमच्याकडे येतात आहे जे यंग फिमेल्स आहे किंवा ओल्ड एज फिमेल्स आहे म्हणजे लाईक 40-50s मध्ये, त्यांना बेसिकली जागृत करणं की महत्वाचं की हिमोग्लोबिन कमी असणं किंवा तुमचे डाएट अँड तुमच्या डे टू डे डेली ऍक्टिव्हिटीज आहे हे तुम्ही सगळं पालन करून तुमच्या हेल्थवरती कसं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे गरजेचं आहे. सो मी डेफिनेटली गरज सर आणि तेजस्वी मॅमचं मी धन्यवाद करतो की मला ही अपॉर्च्युनिटी दिली, कारण या एरियामध्ये सेक्टर 20 मध्ये मी आता रिसेंट माझं क्लिनिक स्टार्ट केलंय. सो काही पुढे असं असेल की मला इकडे लोकांबद्दल किंवा फिमेल्स किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करू शकतो तर मी खूप मला बरं वाटणार आहे बेसिकली. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.